नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। ही बातमी सरकारने दिवाळी सणाच्या निमित्ताने घोषणा केलेली आहे। आता ती कोणती घोषणा आहे ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सरकारने आता शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या दिवशी कर्जमाफी करायची ठरवली आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार। सरकारने आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणा केली की धनत्रयोदशी दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचा आनंद हा गगनात मावणार नाही, कारण बघा मित्रांनो, सरकारने आता शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना काढल्या आहेत। यामध्ये नमो शेतकरी असेल, प्रधानमंत्री PM किसान योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजनांची सुरुवात सरकारने केलेली आहे। तसेच त्यांचे हप्ते देखील शेतकऱ्यांना मिळत आहेत। त्यामुळे सरकार आता पूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, हे दिसून येतच आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहेच की सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस हा तुफान पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, पण सरकार नुकसान भरपाई देण्याचे ठरवले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीच काळजी करायची गरज नाही, कारण हे सरकार फक्त शेतकऱ्यांचेच आहे। शेतकऱ्यांच्या हिताचा सरकार पूर्णपणे विचार करत असल्याचे आता दिसून येत आहे। सरकारने ज्या शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केल्या आहेत त्या योजनेचे हप्ते बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले आहेत। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना अजून देखील मिळाले नाहीत, परंतु येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि यावेळेस त्यांची दिवाळी ही देखील खूप मोठी साजरी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशी घोषणा केली आहे की दिवाळीच्या मुहूर्तावर जे शेतकरी पात्र असणार आहेत त्यांचे सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही केली जाणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही दिली जाणार नाहीत, तर 2 लाखापर्यंतचे जे कर्जमाफ होणार आहेत त्यामध्ये कोणते शेतकरी असणार आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 20 जिल्ह्यांची कर्जमाफी ही येणार आहे आणि बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांना वाट पाहावी लागणार आहे। आता ते कोणते 20 जिल्हे आहेत त्यात तुम्ही बसू शकता का, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2025च्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा म्हणजे येत्या दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता कर्जमाफी दिली जाणार आहे। आता फडणवीस साहेबांनी या कर्जमाफीसाठी काही नियम आणि अटी सांगण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही बसता की नाही हे नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहेच की आपले एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीसाठी फक्त 20 जिल्हे निवडलेले आहेत आणि बाकीचे जे जिल्हे असणार आहेत त्यांची कर्जमाफी ही कधी करणार आहेत ते देखील आपण पुढे समजून घेणार आहोत। आता सरकारने या 20 जिल्ह्यांबद्दल यादी सांगितली आहे, ती यादी आता आपण पाहणार आहोत। त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का हे लक्ष देऊन पहा। सरकारने असे देखील सांगितले आहे की निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी करता आली नाही, परंतु आता निधी उपलब्ध झाल्यामुळे सरकारने कर्जमाफीची ही घोषणा केली आहे। त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यायचे ठरवले आहे आणि याचमुळे कर्जमाफीची सरकारने आता घोषणा केलेली आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापर्यंत कर्ज काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांची तपासणी केली जाणार आहे। तसेच जर शेतकरी गरजू आणि गोरगरीब असेल, तसेच त्या 20 जिल्ह्यांमध्ये बसत असेल, तर सरकार शेतकऱ्यांची ही कर्जमाफी करणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की सरकारने असे देखील सांगितले आहे की जे शेतकरी गोरगरीब असणार आहेत तसेच गरजू असणार आहेत, फक्त त्याच शेतकऱ्यांची ही कर्जमाफी केली जाणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, सरकारचे
असे लक्षात आले आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज लागणार आहे असे दाखवून वेगळ्याच कारणासाठी त्याचा उपयोग केला आहे। म्हणजेच गाडी घेण्यासाठी, चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अशा ठिकाणी पैसे वापरले आहेत। त्यामुळे सरकारला या सर्व गोष्टी लक्षात आल्यामुळे यावेळेस योग्य ती तपासणी करून मगच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी आता दिली जाणार आहे। त्यामुळे सरकारने येत्या दिवाळीला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची ठरवले आहे। परंतु यासाठी सरकारने एक समिती निवडणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची योग्य ती तपासणी करून मगच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहेच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु आता येत्या दिवाळीला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सरकारने ही कर्जमाफी करायची ठरवली आहे। त्यामुळे या 20 जिल्ह्यांमधील जे शेतकरी गोरगरीब तसेच गरजू असणार आहेत, त्यांना खरोखरच पिकासाठी कर्ज काढलेले होते अशा शेतकऱ्यांची योग्य ती तपासणी करून मगच शेतकऱ्यांना येत्या दिवाळीला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ही कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे। यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, तसेच ते कोणते 20 जिल्हे असणार आहेत व कर्जमाफीसाठी सरकारने कोणत्या अटी सांगितल्या आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। तुम्हाला तर माहित आहेच की एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु सरकारने 20 जिल्ह्यांची यादी स्वतः स्पष्टपणे सांगितली आहे। तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यामध्ये आहे का आणि त्या अटींमध्ये तुम्ही बसता का? तसेच तुम्ही खरोखरच पिकासाठी कर्ज काढलेले असाल तरच तुम्हाला आता येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनला ही कर्जमाफी दिली जाणार आहे। ही यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। गरजू शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकारने ही घोषणा केलेली आहे। आता सर्वात पहिला जी अट आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे त्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असावी, तरच तुम्हाला ही कर्जमाफी दिली जाणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार नाही। यानंतर दुसरी जी अट आहे ती म्हणजे शेतकरी हा गोरगरीब तसेच गरजू असणे गरजेचे आहे। सरकारने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, ती म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत आहेत त्या शेतकऱ्यांना आता बोनस म्हणून 25,000 रुपये जाहीर करण्यात येणार आहे। यानंतरची अट अशी आहे की ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती ही सरकारी नोकरदार नसावी। असे असेल तरच तुम्हाला ही कर्जमाफी दिली जाणार आहे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती ही नोकरदार असेल किंवा पेन्शनधारक असेल तर तुम्हाला ही कर्जमाफी दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयाचे कर्ज काढलेले आहे तर त्या शेतकऱ्यांना आता दिवाळीच्या मुहूर्तावर ही कर्जमाफी दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर नक्कीच तुम्हाला ही कर्जमाफी दिली जाणार आहे। आणि ते 20 जिल्हे कोणते आहेत तर त्याची यादी आता आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुमची सरसकट 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा ही जाहीर करण्यात येणार आहे। यामध्ये जो सर्वात पहिला जिल्हा असणार आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। यानंतर जो जिल्हा असणार आहे तो पालघर। या 2 जिल्ह्यांची कर्जमाफी ही पहिल्या टप्प्यामध्ये करायची सरकारने ठरवली आहे। यानंतर जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे जालना, त्यानंतर असणार आहे बीड, त्यानंतर असणार आहे रत्नागिरी। या 3 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याची सरकारने आता ठरवले आहे। यानंतर जो पुढचा जिल्हा असणार आहे तो रायगड, त्यानंतर असणार आहे नाशिक आणि त्यानंतर असणार आहे जळगाव। यानंतर या सर्व जिल्ह्यांची सरकारने कर्जमाफी करायची ठरवली आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर या जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याचे सरकारने आता ठरवले आहे।
यानंतर पुढचा जो जिल्हा असणार आहे तो धुळे, त्यानंतर असणार आहे पुणे आणि त्यानंतर असणार आहे कोल्हापूर, यानंतर असणार आहे अहमदनगर आणि त्यानंतर असणार आहे नंदुरबार आणि त्यानंतर असणार आहे वर्धा, यानंतर जो जिल्हा असणार आहे तो सातारा असणार आहे, यानंतर असणार आहे सोलापूर आणि यानंतर असणार आहे भंडारा, यानंतर असणार आहे चंद्रपूर आणि यानंतर असणार आहे नांदेड आणि लातूर। या सर्व जिल्ह्यांची कर्जमाफी ही दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने करायची ठरवली आहे। त्यामुळे तुमचा जर जिल्हा असेल तर नक्कीच तुम्हाला ही कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, कोणते 20 जिल्हे आहेत ज्यांची सरकारने कर्जमाफी करायची ठरवली आहे हे तुमच्या आता लक्षात आले असेल। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा। तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।